नमस्कार मित्रांनो. ही आपली हिचं काय नाव नंदिनी. मित्रांनो सांगताना म्हणजे दुःख होते, पण मोत्याविषयी कमेंट येतात. मोत्या एक्सपायर झाला आहे. काय झालं होतं, इथं साईडला विषबाधा होऊन शेळ्या एक्सपायर झाल्या होत्या. बहुतेक मोत्याने त्या शेळ्या खाल्ल्या वाटते. कारण तो मोकळा असायचा ना. कसं प्राणी म्हणलं ना, लय लक्ष जातं त्याला, सारखं सोड बांध किंवा कुठं नसेल तर त्याला बोलून घ्यायचं. पण गुरं लय मोठे आहेत ना, तर एवढं लक्ष देणं होत नव्हतं. आणि कसं आहे, मोत्या ज्यावेळेस एक्सपायर झाला ना, म्हणजे मेला ना, तर त्यावेळेस बाकी 3-4 कुत्रे पण मेलेत. म्हणजे मित्राच्या उसामध्ये 2 कुत्रे मेलेले होते. असा मोत्या एक्सपायर झाला आहे. त्यावेळेस म्हणजे शेळ्यांना काहीतरी विषबाधा झाली होती आणि ते शेळ्या बहुतेक ह्याच्या जास्त खाण्यात आल्या होत्या. ह्याला पचलंच नाही मोत्याला, म्हणजे खाल्लेलं पचलं नाही की काय त्याच्या पोटात दुखत होतं, काय समजलंच नाही. मी व्हिडिओ बनवला होता, पण ते व्हिडिओ मला कसं स्टोरेज भरलं ना, तर मागचे व्हिडिओ डिलीट करावं लागतात. त्याच्यात तो सिलेक्ट होऊन ते व्हिडिओ डिलीट झालेत मोत्याचे. बहुतेक माझ्याकडं त्याचा शेवटचा एक व्हिडिओ आहे वाटते, मी उभा केलेला एक व्हिडिओ राहिला वाटते, असा रील टाईप काढलेला. तो व्हिडिओ ह्याच्यात जाऊन देईन, म्हणजे ह्याच्यात अटॅच करेन ह्या व्हिडिओत. परत मग मी आज गेलो होतो, मित्रांनी 2 पिल्ले आणले. त्याच्यानंतर मित्र मला म्हटला की आता पिल्ल्याचा सीझन आहे, पिल्ले घेऊन ये. मोत्याला पण गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्ष झाले ह्याच टायमिंगमध्ये आणलं होतं, जानेवारी महिन्यामध्ये आणलं होतं मोत्याला. आपला विजय त्यावेळेस आजारी होतं, त्यावेळेस आजारी नाही म्हणजे बसलेलं होतं विजय. त्यावेळेस आपण मोत्याला आणलं होतं. मग आता आपण मित्र म्हणत होता की घेऊन जा, पिल्ले आहेत भरपूर. मी म्हटलं नको, आता माझ्याने कुत्रं म्हणजे सांभाळणं होत नाही, लक्ष देणं होत नाही एवढं कुत्र्याकडं, म्हणून मी नकोच बोलू. तरी पण मित्राने आता 2 पिल्ले आणलेत. पिल्ल्याचा कलर तो असा म्हणजे पिवळा कलर आहे, तांबडा कलर आहे, तांबडा. त्याने 2 आणलेत. तो म्हणला, मित्रांना तुला एक घेऊन जा आणि मला एक ठेव. बघू, म्हणजे मला तर नको वाटतंय, म्हणजे कुत्रं तर असायला पाहिजे शेतकऱ्याकडं. मित्र म्हणतोय घेऊन जा, पण मला नको म्हणतोय, म्हणजे मी नको म्हणतोय. आता त्याच्या घरी ठेवलेत आपण, बघूया जमलंच तर तिथून आणू एक नवीन. पण माझी ते इच्छाच होत नाही म्हणजे आता कुत्रं आणायची. आपल्याला कुत्रं असलं तर चांगलंच असते, का नाही की सिक्युरिटी. मोत्या तर बाबा हे वासरू मोकळं सोडल्यावर मोत्या तर लय खेळ असतं ह्यासोबत. म्हणजे मोत्या वासराला लय परेशान करत होता. वासराला लय परेशान, म्हणजे मोठ्या वासराला पण लय परेशान करत होता. आणि हिच्यासोबत मोकळं सोडल्यावर तर लयच खेळ असता मोत्याचा तो गुण लय चांगला होता. तो इतकं खेळायचा ना वासरासोबत, जनावरासोबत लय. पण चला बघू, जर जमलंच तर आपण आणू नवीन पिल्लू. म्हणजे मित्राने आणले, मी तर त्याला नको म्हटलं की मला कुत्रं सांभाळायचंच नाही मी म्हटलं आहे. पण तरी पण बघू, त्याने 2 आणले तर एक विचार करू. चला, आज जरा बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळं गुरं पण चारायला गेलेत. आता दुपारचे 1:30 वाजलेत, 1:30-2 वाजलेत. मी थोडंसं आपलं गांडूळ खत बनवण्यासाठी थोडी ताडपत्री आणली, म्हणजे प्लास्टिकचा कागद आणला आपल्याला शेण टाकण्यासाठी. त्याच्यावर गुरं चरायला गेलेत. जरशा काय बहुतेक भैयाने धुतल्यात वाटते, कारण तिकडं बांधलेल्यात. बाकी हो नंदिनी, हो भैयाने आता बैल वगैरे पाणी पाहिजे. आता काही काम असेल तर बघतो मी आता कपडे बदलून. नंदिनी, बाकी हिला मी आत्ता म्हणजे उन्हात होती ना, त्याच्यामुळे तिला आत्ता मी सावलीत आणले नंदी. आणि हिची आपण लई काळजी घेतो, कारण की जर म्हणजे हिला जर काय झालं ना, तर हिची आई तर आधीच पाय बांधून दूध काढावं लागतं. परत ही जर नसेल, वासरू नसेल, तर मग कसंच दूध काढू देणार नाही हिची आई. त्याच्यामुळे हिची पण आपण लई काळजी घेतो, त्या वासराची पण. सध्या तब्येत वगैरे बरी, दूध पण त्याला भरपूर पाजतो आपण. जर कालवड असेल ना, तर 3 महिने आपण 2 सडक कंपल्सरी पाजतो, म्हणजे अर्धं दूध कंपल्सरी आपण कालवड असल्यावर पाजतो. आणि गोरा असेल ना, तरी पण 3 महिने त्याला एक म्हणजे चांगलं तंदुरुस्त होतं, भरपूर दूध पाजतो. आणि 3 महिन्याच्या नंतर आपण गोऱ्याला दूध कमी पाजतो. आता जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगतो, की आपण गोरं असेल ना, तर दूध कमीच पाजतो, कारण की आपल्याला आर्थिक उत्पन्न पण दुधाकूनच आहे ना. त्याच्यामुळे थोडासा विचार करावा लागतो तसा. पण असं नाही की इतरांसारखं तर नाही की बाकी लोक तर गाय पाणवली कीच बाजूला घेतात, आपण तसं नाही करत. गोऱ्यांना पण फक्त ती खायला येईपर्यंत भरपूर दूध पाजतो, बैल असो कालवड असो. आणि ह्या कालवडीची आपण लई काळजी घेतली. पण ही जन्मल्यापासून फ्रेश पण आहे. तशी आपली वृंदाची पिल्ली होती ना, ती जन्मल्यापासून एवढी फ्रेश पण नव्हती. म्हणजे ती जरा शांतच होती, तशी ही लई फ्रेश आहे. आणि दुसरी गोष्ट, एक 4-5 कमेंट बाबत पण आलात. गव्हासाठी, म्हणजे गहू कसा विकायचा काय. ते मी आपल्या गव्हाच्या शेतात गेलो ना, तर सांगल 3 प्रकारचे गहू आहेत. तिन्ही प्रकारचे रेट वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या सीझनला येणार आहेत. आपण विकतो
कुठं आणि कसा विकायचा काय वगैरे, तर ते पण थोडंसं तुम्हाला सांगेल मी गव्हाच्या शेतात गेल्यावर. आता बघा ह्याच्या पुढे मी काढत रे नंदिनी धर खाना खाना. काय झालं आत्ता खायला लागली होती ना. चल ते बघा कसं गळा खाज होती पायाने. बस हे बस 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 हे खा धर नंदिनी. चल झालं ना खाजून धर. हे खाना काढी खाना. तुला भूक लागली नाही का. धर घे 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 धर खा. नंदिनी खाना बाबा धर धर ना. धर नंदिनी. ए ठोंबे खाना मग तुझी लय लाड करायला लागली. नको का बस. बाकी जरशा काय आज बाहेर बांधल्यात त्यांचे मॅट वगैरे समोर सरकून घेतलेत. मॅट जरा मागे सरकतात आणि पलीकडचं शेण वगैरे काढून घेतलं गुरांचं. हिऱ्याला राणीच्या जागेवर बांधले आणि त्याला तिथं गव्हाणीत खायला टाकले. बाकी ह्यांचं सगळ्यांचं खाऊन झालं आहे. मग परत थोड्या वेळाने बैलांना खायला टाकायचेच. आणि जर आज वेळ भेटला तर मी आपल्या गाजराच्या शेतात आपलं नांगरायचं चालू आहे ना, तर तिथं मला नांगर पण धरायचं आहे. पण आज बघतो वेळ भेटला ना तर नांगर धरायचं आहे. काल नांगर धरलाच नाही मी, परवा दिवशी नांगर धरला होता आणि काल धरला असतं तर काल ते शेत नांगरायचं झालं असतं, पण काल नांगरच धरला नाही. आणि आज तर आत्ता ऑलरेडी तुम्हाला सांगतो 2:30-3 वाजले, तर त्याच्यामुळं आज बघतो वेळ भेटला तर. तर मित्रांनो हे आपले चिंचाचे झाड आहेत समोरचे. हे चिंचाचं झाड आहे आपल्या घरासमोर, म्हणजे ह्याने पेरच्या पलीकडे आपलं घरासमोर चिंचाचं झाड आहे. तर हे चिंचाचं झाड गोड आहे. ही चिंच म्हणजे ही तरी थोडीशी म्हणजे नॉर्मल आहे बरं का, म्हणजे आंबट आहे थोडी. ते पलीकडं झाड आहे ना तर ते लय गोड आहे. मी आत्ता चिंच घेतलेलं हे झाड आहे, आत्ता चिंच घेतलेलं हे बघा. इथं समोर एक चिंच झाड आहे आणि त्याच्या पलीकडून एक चिंचाचं झाड आहे. म्हणजे हे मिडियमचं आहे. पलीकडे एक लहान चिंचाचं झाड आहे आणि तिकडे एक लहान आहे चिंचाचं झाड परत. म्हणजे 4 चिंचाची झाडं आहेत आपल्याकडे सध्याला आणि हे आपल्या घराजवळच आहेत. आणि कालची व्हिडिओत मी चिंच खाल्ली होती तर ती नदीच्या कडीचं चिंचाचं झाड होतं, म्हणजे ते आपलं नव्हतं पण आपली गुरं तिथं चरायला गेले होते. आणि ह्याला हे बघा ह्या अशा चिंचा लागल्यात आणि मधून कलर म्हणजे पिकल्यात आता चिंचा. तर मी एक छोटीशी चिंच घेतली हातात, तर हे बघा असा कलर होतो ह्याचा. हे बघा हे चिंचाचं झाड गोड आहे पण ह्याला चिंचा कमी त्यावर्षी, फक्त वरच्या एका फांट्याला चिंचा आल्यात. पुढच्या वर्षी भरपूर चिंच येतील ह्या चिंचाला. आता यावर्षी तिला आल्यात ना, पुढच्या वर्षी ह्या चिंचा झाड भरपूर येतील. आता नेपियर ऊन जास्त पडायला लागलं त्याच्यामुळं फास्ट वाढायला लागलं आहे. मला तर ही चिंच पिकलेली पण माहीत नव्हती, पण शाळातले पोरं लय चिंचा खाते त्या झाडाच्या. मग तेव्हा कळलं पलीकडून चिंचा तोडल्यात ना, म्हटलं चिंच आता पिकली ही. तरी बघा मी पाला तर हिरवा आहे पण चिंचमधून पिकली आहे बघा, अशी झाली आहे. आज आहे ना मी हे पांढरं कापड आणून खाली टाकून ह्याच्यावर तो आपले जुना बेड आहे पलीकडचा, हा नवीन बेड, हा नवीन एक मोठा बेड केला आहे. कारण जुने मी छोटे छोटे 2 केले होते, पण आज नवीन एक बेड केला आहे. आणि इकडं वरच्या शेडमध्ये थोडासा धूर केला आहे, थोडं पिसवा वगैरे झालेले वाटल्या त्याच्यामुळे थोडंसं धूर केलं आहे. आज ना लय काम होतं, एवढं मोठं शेण आणून टाकलं मी आणि दोघांनी इथं. तर त्याच्यामुळे आणि सकाळून बाहेर गेलो होतो. आज व्हिडिओ मोठा तयारच झाला नाही पण छोटाच व्हिडिओ थोडंसं सोडतो. गव्हाच्या शेतात तर जायचं राहिलं. आणि ही पिल्ली बघा आता ओरडायला लागली, ओढ घेते, म्हणजे तिची आई जवळ आली. तिला पण गळ्यातल्या लोडणे वाजले ना गायांचे, बघा लगेच ओरडते. तिला लोडणे वाजलेला आवाज आला किती वाट बघते आईची, नाही तर दिवसभर शांत राहते, पण आत्ता बघा कशी हालचाल करते. अरे मी म्हणलं ना तिची आई आली पण लगेच बांधतो. सीता तू माझ्याकडे पहिली चल. तिथं जाऊन लगेच पाण होती, हां गेली वासरापाशी. बरोबर सीता एवढं नाही, इथं जवळच आहे वासरू. बाकीच्या गायांना कुठल्या गायांना ते वासरं दिवसभर दिसत पण नाहीत, तरी पण त्या गाया जवळ जात नाहीत वासराची. हे आलं की जाते. हरण्या थांब मी वरचे गुरं घेऊन जातो, ते पप्पा इथले गुरं बांधतील. हे शुभाश्री जागे चल, हाय शुभाश्री चल लाली देवशेनी, शुभाश्री चल देवशेनी. हे खिलेरी राहते तसं, खिलेरी आता खालीच बांधतात ना, थोड्या दिवसांनी ह्यांना पण खाली आणायचं आहे. ह्या तिघांना वरच्या शेडमधल्या ना तर त्यांना बाहेर बांधले आणि हिला घेऊन चाललो मी पाण्यावर. त्यांना बाहेर बांधले कारण की आता जास्त काही दवार पडत नाही आणि थंडी पण संपली, म्हणून त्यांना आज शेडच्या बाहेर बांधले. उद्या चला शेडमध्ये मी पाणी मारून घेईन, मग त्यांना शेडमध्ये बांधू. त्यांना मी खाली पण जागा शोधतोय, पण खालचं पण एका जागेवरचं शेण उचलायचं राहिले, त्याच्यामुळे त्यांना राहू द्या वर. मेंटास
मी धूर इकडे शेडमध्ये केला होता आणि धूर सगळ्या गाजराच्या रानात पसरला आहे, हे बघा. आणि इकडं पण गेला बन्सीगावच्या शेतात. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच बंद करूया. सगळ्या गुरांना त्यांच्या जागेवर बांधलं आहे. हिरे त्याच्या पाठीमागे खिलेरी आणि हरण्याला बांधलं आहे सरच्या पुढं. आता अंधारच पडला जास्त करून.